हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण कायम गोल्डमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे, आपण रोज याच विषयावरती बोलतो की आपण गोल्डमध्ये ट्रेड करतो. गोल्डमध्ये कुठे? XAU USDमध्ये. ओके, हे काय? हे एक फोरेक्स पेअर आहे. फोरेक्स पेअर आहे. कशामध्ये मोडतं? मेटलमध्ये मोडतं. ठीक आहे, प्रिशियस मेटलमध्ये मोडतं. ठीक आहे, आता हे गोल्ड आणि आपलं MCX इंडियन गोल्ड. ठीक आहे, इंडियन गोल्डमध्ये काय काय येतं? गोल्ड येतं, गोल्ड M येतं, गोल्ड पीटल येतं. ओके, हे आणि हे सेमच आहे. ठीक आहे, ह्याची प्राईस XAUSD काय करतं? ह्या प्राईसला ड्राईव्ह करतं. म्हणजे जसं XAUSD चालतं तशी ही प्राईस चालते. ठीक आहे, प्लस इंडियन गोल्डवर डॉलर आणि रुपीज, आपलं रुपीज जे आहे यांचं कॉम्बिनेशनसुद्धा इंडियन गोल्डला ड्राईव्ह करत असतं. ठीक आहे, म्हणजे जसं डॉलर वाढेल किंवा डॉलर कमी होईल त्याचं ॲप्रिसिएशन डिप्रिसिएशन रुपीजचं त्याच्यावरती सुद्धा गोल्ड डिपेंड आहे. ओके, आता आपण XAUSDमध्ये कायम ट्रेड करतो, तर आपण कशा पद्धतीने करतो? तर लक्षात ठेवा, पहिली तर गोष्ट ही आहे की इंडियामध्ये फोरेक्स काय लिगल नाही आहे. ठीक आहे, आपल्याला जर फोरेक्स करायचं झालं तर आपल्याला कुठे जावं लागेल? जिथे फोरेक्स लिगल आहे तिथे दुबई, सिंगापूर अशा कंट्रीमध्ये आपल्याला जाऊन फोरेक्स लिगली ट्रेडिंग अकाउंट ओपन करून करावं लागेल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? तर कोणीही आपल्या प्राईस पाहून, आपलं स्ट्रॅटर्जी पाहून इंडियामध्ये फोरेक्स करू नका, कारण की इंडियामध्ये हे लिगल नाही आहे. ठीक आहे, आणि महत्त्वाची गोष्ट दुसरी म्हणजे आपण हे सर्व जे काही शिकवतोय ते एज्युकेशनल पर्पजसाठी शिकवत आहे. ठीक आहे, एज्युकेशनल पर्पज म्हणून घ्या. तुम्हाला स्ट्रॅटर्जी आवडली तर तुम्ही बॅक हिस्ट्री करा स्ट्रॅटर्जीची. बॅक हिस्ट्री करून तुम्ही एखादं डेमो अकाउंट ओपन करा, ते थोडे दिवस रन करा. त्या दोघांचे रिझल्ट पाहून तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बोला, त्यांना हे शेअर करा. त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमचं ट्रेडिंग सुरू करू शकता. ओके, चला फास्टमध्ये आपण आपल्या स्ट्रॅटर्जीचे रूल्स समजून घेऊ. रूल्स आहेत मित्रांनो, एक तर आपण काय पाहतो? XAU USD चार्ट. ठीक आहे, दुसरी गोष्ट आपली टाईम फ्रेम आहे 1 आवरची, 1 तासाची. तिसरी गोष्ट आपण एक इंडिकेटर लावतो, इंडिकेटर आहे आपलं 9 EMA. चौथी गोष्ट आपण एक फिक्स टार्गेट घेतो, आपलं फिक्स टार्गेट आहे $10. जिथे आपण बाय करणार तिथून पुढे $10ला आपण एक्झिट करणार. ठीक आहे, पाचवी गोष्ट आहे आपला फंड साईज आणि आपली लॉट साईज. ठीक आहे, आता ही फंड साईज आणि लॉट साईज मित्रांनो अशी पाहिजे की किमान आपल्याला 5 वेळा ॲव्हरेजिंग करता आलं पाहिजे, जे की आपल्या स्ट्रॅटर्जी आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. ठीक आहे, सहावी गोष्ट आहे डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. मित्रांनो एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिला की आपला टाईम पिरियड आपला आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सकाळी 11:30 पासून ते रात्री 12:30 पर्यंत याच टायमिंगमध्ये आपण आपल्या जर स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड मिळाला तर करणार आहोत. इथपर्यंत लक्षात आलं? मित्रांनो, फंड साईज आणि लॉट साईज म्हणजे आपला फंड एवढा कॅपेबल पाहिजे की आपल्याला 5 वेळा ॲव्हरेजिंग करता आलं पाहिजे. ठीक आहे, कोणाचा 5 लाख असेल, 10 लाख असेल, त्याप्रमाणे त्याची लॉट साईज त्याने ते प्रत्येकाची लॉट साईज मॅनेज केली पाहिजे. ओके, आता ॲव्हरेजिंग करून आपण सक्सेस होऊ शकतो का? प्रॉफिटेबल होऊ शकतो का? तर होऊ शकतो. कसं काय होऊ शकतो? तर लक्षात घ्या, ॲव्हरेजिंग करणे म्हणजे काय? आपण कशामध्ये ट्रेड करतोय? गोल्डमध्ये. गोल्डचा ट्रेंड कसा आहे? कायम अप ट्रेंड आहे. ओके, अप ट्रेंड असल्यामुळे इथे आपण फक्त बाय साईडचे पोझिशन ओपन करतो. ठीक आहे, गोल्डमध्ये करेक्शन येतात आहे, तर करेक्शन मॅक्झिमम करेक्शन किती येऊ शकतं? तर बाबा 30% करेक्शन येऊ शकतं, येईलच असं नाही. ठीक आहे, 30% जर करेक्शन आलं तरी आपल्या एंट्री जर आपण 5 वेळा ॲव्हरेजिंग केलं, समजा आत्ताच जर गोल्डची अवस्था पाहिली तर साधारण 6% गोल्ड डाऊन आहे. ठीक आहे, 6% गोल्ड डाऊन असताना सुद्धा आपली फक्त एकच एंट्री आत्ता होल्ड आहे. मग तुम्ही लक्षात घ्या की 30% जाईपर्यंत आपल्या 5 वेळा ॲव्हरेजिंग करून बरोबर आपण सक्सेसफुली प्रॉफिटेबल ट्रेड करू शकतो. लक्षात आलं? आता आपण पटापट चार्टवर जाऊन समजून घेऊ. मित्रांनो एक लक्षात ठेवा की हे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी फॉलो करा. सकाळी जो टायमिंग दिला आहे सकाळी 11:30 ते रात्री 12:30 याच टायमिंगमध्ये ट्रेड करा. फिक्स टार्गेट घ्या. ओके, हे जर केलं नाही तर हे एवढं शिकून काहीच फायदा नाही. इथपर्यंत लक्षात आलं? चला पुढे जाऊया. आता लक्षात घ्या,
गोल्डचा ट्रेंड कायम असा आहे, अप ट्रेंड आहे. कधी कधी गोल्ड महिने करेक्शनसुद्धा करतं, ठीक आहे. म्हणजे डाऊन साईड पण असतं, पण डाऊन साईड येताना ते अप मूव डाऊन मूव देतं. त्यामुळे आपण जिथे ॲव्हरेजिंग करू आपलं टार्गेट अचीव होत राहतात. आपल्याला 5 वेळा ॲव्हरेजिंग करायची आहे, पण 5 वेळा करावीच लागते का, तर नाही. कधी कधी 3 वेळा 2 वेळा करावी लागते. आत्तापर्यंत मी 4 वेळा ॲव्हरेजिंग केलं होतं. म्हणजे 4 वेळा ॲव्हरेजिंग करण्याची वेळ माझ्यावरती फक्त 2 वेळा आली होती. ओके, 4 वर्षामध्ये, गेल्या 4 वर्षामध्ये. त्याच्यामुळे कंटिन्युअस आपल्याला ॲव्हरेजिंग करावं लागत नाही, 2-3 वेळेला करावं लागतं. आता असं करत असताना आपल्याला महिन्याला 10 ते 12 ट्रेड आरामात मिळतात. ओके, आणि त्यातले 7 ते 8 ट्रेड जे असतात ना, ते आपलं लगेच टार्गेट अचीव करतात. आणि 2-1 ट्रेड आपले होल्ड होतात की जे काही दिवसांनी आपल्याला टार्गेट देतात. आता आपण त्याविषयी पुढे बोलणारच आहोत. ओके, तर चला पटकन चार्टवर जाऊन समजून घेऊया मला तुम्हाला काय सांगायचं आहे. आता इथे बघा H1ची कॅन्डल, H1ची टाईम फ्रेम आहे, ठीक आहे. आपण एक इंडिकेटर लावलं आहे 9 EMA. तुम्ही जाऊन इथे मुव्हिंग ॲव्हरेज रिबन सिलेक्ट करू शकता. इथे पाहू शकता तुम्ही, इथे आपण लावलेलं आहे. याच्यामध्ये सेटिंगमध्ये जर गेलं तर आपल्याला 4 EMA लावतात, पण आपल्याला एवढ्यांची काही गरज नाही आहे. एक 9 EMA लावला भरपूर होतं. त्याच्यानंतर हे दुसरं एक इंडिकेटर आहे, हे सेशन्स आहे. म्हणजे आता तुम्हाला आपण ट्रेड करतो ना, ते लंडन आणि न्यूयॉर्क सेशनमध्ये करतो, ठीक आहे. इथे तुम्ही सिडनी आहे, टोकियो आहे, जर हे चालू केलं तर हे पण सेशन्स तुम्हाला खाली दिसायला लागतील. हालाकी आता आपल्याला टायमिंग माहिती आहे, त्याच्यामुळे याची काही गरज नाही आहे. पण बाबा एखाद्याला समजण्यासाठी हे सेशन ते चालू ठेवू शकतात. ओके, तर चला फास्टमध्ये आधी बॅकला काय झालं ते लक्षात घेऊ. आता तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण की त्यामध्ये आपण संपूर्ण जून महिन्याची हिस्ट्री आपण त्याच्यामध्ये सांगितली आहे. जो जून महिना गेला त्यामध्ये आपण किती ट्रेड घेतले, किती ट्रेडचे टार्गेट अचीव झाले आणि किती ट्रेड होल्ड होते, हे सर्व आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तुम्हाला सायकोलॉजी स्ट्रॉंग करण्यासाठी तो व्हिडिओ फार उपयोगी ठरेल. ओके, आता बघा आपल्या 2 एंट्री होल्ड होत्या. एक होती 3399ला आणि दुसरी जी एंट्री होती आपली 3344ला. ओके, या 2 एंट्री आपल्या होल्ड होत्या. आता ह्या कशा होल्ड होत्या ते तुम्हाला सांगतो मी. H1 हे बघा 17 जून 3:30ची कॅन्डल. बाकीचे जर तुम्हाला 17 जूनच्या आधीचं बघायचं तर तुम्हाला मागचे व्हिडिओ बघावे लागतील. त्याच्यामध्ये तुम्हाला मागचे जे काही आपण ट्रेड केले होते ते लक्षात येऊन जातील, तुमची सायकोलॉजी क्लिअर होईल. ओके, बघा 17 जूनला आता आपल्या कंडिशन्स काय, कुठल्याही ग्रीन कॅन्डलने जर मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून आयदर क्रॉस करून वरती क्लोजिंग दिली, ओके, ग्रीन कॅन्डलने, आणि त्या कॅन्डलचा हाय 1 आवरच्या कॅन्डलचा हाय जर नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला तर आपण काय करतो, एंट्री घेतो. तर इथे आपली एंट्री झाली होती साधारण 339ला. ओके, 339ला आपली एंट्री झाली होती. आता ह्याच्यानंतर आपण याला काय केलं, $10 टार्गेट लावलं, म्हणजे ते टार्गेट झालं आपलं 3409. पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर प्राईस कंटिन्यू फॉल डाऊन झालेली आहे. त्यामुळे आपलं हे टार्गेट अचीव झालं नाही. हे टार्गेट अचीव झालं नाही, मग आपण काय केलं, वेटिंग केलं. 3399 पहिली एंट्री आपण काय केलं, वेटिंग केलं. वेटिंग 2 गोष्टींसाठी, एक तर टार्गेट अचीव व्हावं, नाहीतर आपल्याला ॲव्हरेजिंग करता यावं. या 2 गोष्टींसाठी आपण वेटिंग करतो. आता 3399 यामध्ये -$50 म्हणजे ते होतं 3349. म्हणजे आपण आपली जी काही नेक्स्ट एंट्री प्लॅन करणार 3349च्या खाली करणार. 3399 ते 3349 आपण एकही ट्रेड करणार नाही. लक्षात आलं? तर आपण ह्या 2 लाईन मारून घेऊ पटकन. आता 3399 इथे आहे आणि 3349 हे साधारण इथे आहे. ठीक आहे. आता आपली जी दुसरी एंट्री झाली होती, जी होल्ड होती, मी तुम्हाला आता होल्ड एंट्रीचं सांगतोय. ओके, ही एक एंट्री होल्ड होती आणि आपली दुसरी एंट्री जी होल्ड झाली ती साधारण या लेवलला झाली.
26 जूनला 3:30 वाजता. 26 जूनला 3:30 वाजता आपल्याला एक एंट्री मिळाली 3343ला. तुम्ही याचा हाय पाहू शकता. आणि ह्याच कॅन्डलने थोडंसं झूम करतो, इथे बघा, इथे एंट्री मिळाली. हे आधीच्या एंट्री इथे बरेच आपल्या अचीव झालेले, त्यासाठी तुम्ही मागचे व्हिडिओ बघा. ठीक आहे, मी आता होल्ड इंडियाचं सांगतोय. ग्रीन कॅन्डलला टच करून इथे ग्रीनमध्ये क्लोज झाली, मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला. मग तो पॉईंटने करू दे, $1 करू दे, नथिंग, आपल्याला त्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला एंट्री मिळाली, आपण एंट्री घेतली इथे 3344ला. ही एंट्री आपली कधी झाली होती? साधारण 26 जूनला. आणि ही एंट्री आपली होल्ड होती. आपण याला काय केलं? +$10 लावलं आणि 3354चं टार्गेट लावून सोडून दिला. ओके, आता ह्या एंट्रीनंतरही प्राईस खाली 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 येत राहील, लक्षात घ्या. तर आपलं हे टार्गेट अचीव झालं नव्हतं आत्तापर्यंत. त्यानंतर मग आपण काय केलं? आता आपल्याकडे 2 एंट्री झाल्या होत्या. पहिली एंट्री आपली होती 3399ला. सेकंड एंट्री आपली होल्ड झाली 3344ला. मग आपण काय केलं? आपण वेटिंग केलं 2 गोष्टींसाठी. एक तर आपल्या ह्या एंट्रीचं टार्गेट अचीव व्हावं, नाहीतर आपल्याला ॲव्हरेजिंग करता यावं. ठीक आहे, मग 3344ला ॲव्हरेजिंग कसं करणार आपण? -$50, म्हणजे साधारण 3294च्या खाली आपली थर्ड एंट्री प्लॅन झाली असती. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर आपण तिथे एक लाईन मारून घेऊयात. 3294 म्हणजे साधारण या लेवलला होता. ओके, मग काल आपल्याला इथे एक एंट्री मिळाली 3294च्या खाली. कालच्या सेशनमध्ये हे बघा, 30 जूनला आपल्याला साधारण इथे टायमिंग आहे. आपला टायमिंग काय माहिती आहे ना? 11:30 ते रात्री 12:30 आहे. बघा, सकाळी 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30 आणि 6:30. 6:30च्या कॅन्डलने आपल्याला एंट्री दिली होती. ओके, इथे ग्रीनमध्ये क्लोज झाली, मूव्हिंग ॲव्हरेजला टच करून वरती क्लोज झाली आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला. तर आपली ही इथे एंट्री झाली होती साधारण थर्ड एंट्री 3288ला झाली होती, म्हणजे 3294च्या खाली आहे. ओके, तर आपण काय केलं? याला +$10चं टार्गेट लावलं, म्हणजे ते झालं 3298 आणि आपण हे टार्गेट अचीव होण्याची वाट पाहिली. तर आपलं हे टार्गेट साधारण पाहू शकता, साधारण 10:30च्या कॅन्डलने, रात्रीच्या 10:30च्या कॅन्डलने आपलं हे टार्गेट इथे अचीव केलेलं आहे. ओके, म्हणजे ही एंट्री आपली अचीव झाली. आता तुम्ही पाहू शकता, कालचाच हाय होता, कालचाच संपूर्ण हाय होता 3257. म्हणजेच आपली जी ही एंट्री होल्ड होती 3344ला, जी एंट्री आपली 3344ला होती आणि ज्याचं टार्गेट आपण लावलं होतं 3354, ते टार्गेट आपलं काल अचीव झालेलं आहे. ओके, सांगायचं तात्पर्य हेच होतं की जरी आपल्या एंट्री होल्ड झाल्या तरी गोल्ड काय करतं? डाऊन आलेलं असलं पुन्हा करेक्शन करून पुन्हा अपसाईडला मूव्ह देतं. ओके, आता आपल्याकडे फक्त एकच एंट्री होल्ड आहे 3399ची. ओके, त्याचं टार्गेट आहे +$10 म्हणजेच 3409. आणि तुम्ही थोड्याच दिवसांनी बघू शकता की आपलं हेही टार्गेट अचीव झालेलं असेल. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता मित्रांनो, तुमच्या सर्व लक्षात आलं असेल की, एक मिनिट, हे मी सर्व डिलीट करतो ड्रॉइंग्स. आता लक्षात आलं असेल की एकतर ॲव्हरेजिंग कसं करायचं, टार्गेट कसं लावायचं, हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. पण हे करण्यासाठी तुमची जी सायकॉलॉजी आहे ही एकदम कशी पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. तरच आपण हे व्यवस्थित अचीव करू शकतो, आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. कारण की काय होतं, ज्यावेळेस कंटिन्यूड अपसाईड चालू असतं त्यावेळेस थोडा आपल्याकडे ग्रीड येतो. ज्यावेळेस डाऊन साईड चालू असते, समजा आता 2 एंट्री आपल्या होल्ड झाल्या होत्या, तर अशी तिसरी झाली असती, चौथी झाली असती की आपल्याला भीती वाटायला लागते. ओके, तर आपण भ्यायचं काहीच कारण नाही. आपला जर फंड आणि आपली लॉट साईज
व्यवस्थित मॅनेज असेल तर आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण 5 वेळा आरामात ॲव्हरेज करू शकतो आणि व्यवस्थित प्रॉफिट घेऊ शकतो. लक्षात घ्या, कंटिन्यू प्रॉफिट अचीव होत झाले तरी काही गिल्ट घ्यायची गरज नाही, लालची व्हायचं काहीच गरज नाही. आहे ती स्ट्रॅटर्जी फॉलो करायची. स्ट्रॅटर्जी फॉलो केली नाही, कुठेही एंट्री गेली तर आपला जो होतो तो लॉस. इथपर्यंत लक्षात आलं? तर मित्रांनो, स्ट्रॅटर्जी एवढीच आहे, एवढी सिम्पल आहे, कुणीही यूज करू शकता. पण यूज करण्याच्या आधी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर तुम्ही बोलून घ्या, त्यांचा सल्ला घ्या आणि मगच पुढे हे यूज करा. ओके मित्रांनो, तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी पर्सनली माझ्याकडून शिकायची असेल तर मी खाली एक फॉर्म दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तो फॉर्म भरून सबमिट करा. मी तुम्हाला हे शिकवण्याचे नॉमिनल चार्जेस घेईल, ते एकदम नॉमिनल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता बरं, हे शिकवण्याचे चार्जेस घेईल म्हणजे या स्ट्रॅटर्जीमध्ये अजून काही सिक्रेट आहे का? तर काही सिक्रेट वगैरे काही नाही आहे. मी फक्त काय करणार, तुमच्या सायकॉलॉजीवर काम करणार. ठीक आहे, तुमच्या सायकॉलॉजीवर काम करणार, डिसिप्लिनवर काम करणार आणि जेव्हा कधी एंट्रीसारखं वाटेल मला त्यावेळेस तुम्हाला एक छोटासा अलर्ट देणार. ह्या 3 गोष्टी करण्यासाठी मी तुमच्याकडे एक नॉमिनल फीज आकारणार आहे, ती एकदम नॉमिनल असणार आहे. त्यामुळे जर तुमची ऑलरेडी सायकॉलॉजी स्ट्रॉंग असेल, तुम्ही डिसिप्लिनमध्ये असाल, अलर्ट तसंही काही द्यायची गरज नाही, लगेच कळतं आहे की कुठे एंट्री होणार आहे ते, तर तुम्हाला ही पर्सनल शिकण्याची काही गरज नाही आहे. ओके, चला तर मित्रांनो, मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला कळलं नाही कळलं, काही शंका असतील त्याही कमेंटमध्ये विचारा. तुमचे काही सजेशन्स असतील तेही मला कमेंटमध्ये विचारा, त्याचे मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावरती मी विचार करेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू सो मच.